नमस्कार. श्री स्वामी समर्थ. घरच्या मंदिरात जाणणारा दिवा, घंटी रोज धुणाऱ्या भक्तांनो, काळजीपूर्वक ऐका, नाहीतर संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपले स्वागत आहे. चुकूनही तुमच्या देवघरातील मूर्ती आणि दिव्यासोबत ही चूक कधीही करू नका, नाहीतर होईल विनाश. घरात येईल दारिद्र्यपणा आणि गरिबी. होय भक्तांनो, कदाचित तुम्ही या चुका करत असाल आणि त्यामुळेच तुमच्या घरात प्रगती होत नाही, पैसा येत नाही, घरात गरिबीच वातावरण निर्माण झालंय. वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नाही. तर त्या मागे एक कारण आहे. तुमच्या चुका असू शकतात ज्या तुम्ही अज्ञानाने करत आहात आणि नंतर तुम्हाला फक्त पश्चाताप करावा लागतो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओत आम्ही तुम्हाला पूजेच्या मंदिरातील काही गोष्टीबद्दल सांगणार आहोत, ज्या ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल, वा ताई, तुम्ही माझे नशीबच बदलवून टाकले. पूज्य गुरुजी म्हणतात की काही लोक पवित्र वस्तूचा आधार करून त्या मंदिरात ठेवतात आणि तिथेच सर्वात मोठी चूक करतात. म्हणून प्रिय भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पूजेच्या मंदिरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नयेत. मंदिरात दिवा किती वाजता लावावा, दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा, घंटा सकाळी वाजवावी का संध्याकाळी, शंख केव्हा आणि किती वेळा वाजवावा, शंख वाजताना कोणत्या मंत्र म्हणावा, या सर्व गोष्टी आम्ही एका मागोमाग सांगणार आहोत. प्रिय भक्तांनो, आम्ही तुम्हाला हेही सांगणार आहोत की पूजेच्या मंदिरातील दिवा रोज धुवावा का नाही, मंदिरात किती मूर्ती ठेवाव्यात, या 7-8 महत्त्वाच्या गोष्टी सविस्तर चर्चा आज आपण करणार आहोत. आम्ही काहीही काल्पनिक किंवा बनावट सांगत नाही. आम्ही ज्योतिषशास्त्र, धर्मशास्त्र आणि ऋषी मुनींच्या ज्ञानावर आधारित माहिती तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, म्हणून तुम्हाला ही माहिती मोफत आणि सहज उपलब्ध होईल. प्रिय भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. एक भक्ताने विचारले होते की ताई, आम्ही खूप पूजा करतो पण त्याचा काहीही फायदा होत नाही, उलटं नुकसान होते. तर या पश्चात उत्तरही आम्ही या व्हिडिओत देणार आहोत, म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. आमचे काम सल्ला देणे आहे, आम्ही फक्त मार्गदर्शन करू शकतो. हे ऐकून घेतले आणि या गोष्टी पाळाल तर तुमचं भलं होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या मंदिरातील दिवा आणि घंटीच्या योग्य उपाय व त्यांच्या देखभालीबद्दल चर्चा करू. दिवा रोज धुवावा का आठवड्यातून 1-2 वेळा? धातूचा दिवा असेल तर तो कधी स्वच्छ करावा? मातीचा दिवा कोणत्या प्रसंगी वापरावा? मंदिरात कोणत्या प्रकारची घंटी असावी? घंटी किती वेळा वाजवावी आणि केव्हा वाजवावी? संध्याकाळच्या पूजामध्ये वाजवावी का? या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. भक्तांनो, मातीचा दिवा शुभतेच प्रतीक मानला जातो. तुम्ही जो घरच्या मंदिरात वापरू शकता, कारण तो कोणत्याही वास्तू दोषाला कारण ठरत नाही. पण वापरण्याचा एक नियम आहे. मातीचा दिवा एकदा जाळल्यानंतर तो पुन्हा मंदिरात ठेवू नये. प्रत्येक वेळी नवनवीन मातीचा दिवा वापरणे शुभ मानले जाते. भक्तांनो, पुढे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगू की मंदिरातील घंटी कधी आणि कशी स्वच्छ करावी, तसेच ती किती वेळा वाजवावी. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. धातूचा दिव्याबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही पाहिले असेल की लोक पितळ किंवा तांब्याचा दिवा वापर करतात. हे दिवे केवळ सुंदर दिसतात असे नाही, तर त्यांचे धार्मिक महत्त्वही आहे. जर तुम्ही हे दिवे वापरत असाल तर त्याची स्वच्छता फार महत्त्वाची आहे. हे दिवे रोज धुवून स्वच्छ केले पाहिजेत. सर्वात उत्तम उपाय म्हणजे गंगाजलाने त्याची शुद्धी करणे. गंगाजलाने धुतल्याने दिव्याची पवित्रता आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. आठवड्यातून 1-2 वेळा धुण्याने त्याची पूर्ण शुद्धी होत नाही. आता घरच्या मंदिरातील घंटी संबंधी बोलूया. घरच्या मंदिरातील सहसा पितळीची घंटी असते. पितळीच्या घंटीचा आवाज सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो. घंटी कधीही दक्षिण दिशेचा वापर करू नये, कारण तो अशुभ मानला जातो. घंटीसाठी योग्य जागा म्हणजे
पूजास्थळ जवळ किंवा मंदिराच्या प्रवेशद्वार. गरुडाचे कोरीव काम असलेली घंटी सर्वात शुभ मानली जाते आणि ती सर्वोत्तम मानली जाते. आता पाहूया घरात घंटी किती वेळा वाजवावी. भोग अर्पण करताना घंटी 5 वेळा वाजवावी. यामुळे देव भोग लवकर स्वीकारतात. पूजाच्या वेळी घंटी सतत किंवा फार मोठ्या आवाजात वाजवू नये. ती केवळ 3 वेळा वाजवावी. घंटी नेहमी उजव्या हाताने वाजवावी आणि तोंड समोरच्या दिशेने असावे. घंटीची दक्षिण दिशेत ठेवू नये कारण ती कोणत्याही पूजेच्या सामग्रीसाठी अशुभ मानली जाते. मंदिरात घंटी ठेवताना तिचे तोंड पूजा स्थळाच्या दिशेने असावे. घंटी फक्त सकाळच्या पूजामध्ये वाजवावी. संध्याकाळच्या पूजामध्ये घंटी वाजवणे शुभ मानले जात नाही. या नियमाचे पालन केल्यास तुमची पूजा अधिक फलदायी होईल. यासोबत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही मंदिरात जाता, विशेषतः बाहेरील मंदिरात, तेव्हा प्रवेश करताना घंटी वाजवावी. मंदिरातून बाहेर पडताना घंटी वाजण्याची गरज नसते. घंटी वाजल्यानंतर हे दर्शवते की तुम्ही मंदिरात प्रवेश करत आहात आणि तुमची उपस्थिती दर्शवता. एकदा घंटी वाजवल्याचा अर्थ असा होतो की देवाच्या दरबारात प्रवेश केला आहे आणि आता तुम्ही त्यांची पूजा सुरू करत आहात. जर तुम्ही 2 वेळा घंटी वाजवली तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमची प्रार्थना किंवा मनातील गोष्ट देवासमोर मांडत आहात. चला भक्तांनो, आता तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला कोणीच सांगणार नाही. भक्तांनो, सर्वप्रथम पूजेच्या वेळी तुमचे तोंड नेहमी पूर्व दिशेला असले पाहिजे. ही दिशा शुभ मानली जाते कारण यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पश्चिम दिशेकडे तोंड करूनही पूजा करता येते, पण पूर्व दिशेला बसणे सर्वात लाभदायक आहे. लक्षात ठेवा, देवघरातील किंवा मंदिरातील देवाचे आसन नेहमी उंच असले पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही बसत आहात त्या जागेपेक्षा देवाचे आसन किमान 10 इंच उंच असावे. शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजाघरात कधीही कोमेजलेले किंवा वाळलेले फूल ठेवू नका. असे फूल पूजेसाठी अशुभ मानले जाते. नेहमी ताजे आणि उमललेले फूल पूजामध्ये वापरावेत. या नियमाचे पालन केल्यास घरात शांतता आणि समृद्धी राहते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.